जिल्ह्याच्या स्वाभिमानासाठी आणि जनतेच्या हक्कासाठी आमची लढाई सुरू राहणार आहे, असे मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी म्हटले. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत जो निकाल लागला तो आम्ही स्वीकारला आहे. कुडाळ मालवणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2 जिल्हा परिषद सदस्य आणि 5 पंचायत समिती सदस्य निवडून आले आहेत. विजयी उमेदवारांचं मी हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो. आमचे अमरसेन सावंत, रमाकांत ताम्हाणेकर, संजना रेडकर, कृष्णा धुरी, समीर लब्दे हे आमचे उमेदवार अगदी थोड्या मतांनी पराभूत झाले. कुडाळ मालवण तालुक्यात शिंदे गट आणि भाजप पक्षाची युती असूनही शिंदे गटाच्या उमेदवारांना एकूण 50,335 मते आणि भाजपच्या उमेदवारांना 11,454 अशी एकूण 61,789 मते शिंदे भाजप महायुतीला मिळाली आणि शिवसेना ठाकरे पक्ष एकटा लढून देखील आम्हाला 49,130 मते मिळाली. आमच्यावर विश्वास दाखवलेल्या मतदारांचे मी आभार व्यक्त करतो, असे कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमधील जो निकाल लागला आहे तो आम्ही स्वीकारलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या वतीने हा पराभव आम्ही मान्य केलेला आहे. खरं तर आपण बघितलं असाल की कुडाळ मालवणमध्ये आमचे 2 जिल्हा परिषद सदस्य आणि 5 पंचायत समिती सदस्य निवडून आलेले आहेत आणि अमरसेन सावंत, रमाकांत ताम्हाणेकर, रेडकर मॅडम, कृष्णा धुरी, नंतर समीर लब्दे हे आमचे उमेदवार थोडक्या मताने या ठिकाणी पराभूत झाले. तरी पण पराभव असतो आणि तो पराभव आम्ही स्वीकारलेला आहे. परंतु आपण संपूर्ण या कुडाळ मालवण मतदारसंघातला आपण बघितलं असाल की शिवसेना अनेक अपुऱ्या ताकदीनिशी लढली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा कुठल्याही पक्षाची युती न करता आम्ही निवडणूक लढवलो आणि जिल्हा परिषदमध्ये या दोन्ही तालुक्यामध्ये आम्हाला जवळ 49,140 पेक्षा जास्त मतं या ठिकाणी मिळालेली आहेत. शिंदे गटाकडे एवढी ताकद असून, त्यांचे आमदार असून, खासदार असून, पालकमंत्री त्यांचे भाऊ असून सुद्धा शिंदे सेनेला या दोन्ही तालुक्यामध्ये फक्त 50,120 मतं मिळालेली आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री असून, पालकमंत्री असून सुद्धा भारतीय जनता पार्टीला 12,000-12,500 मतं मिळालेली आहेत आणि त्यामुळे या दोन्ही तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये 50,000पेक्षा जास्त मतं हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला एकट्याच्या ताकदीवर या ठिकाणी मिळाले आहे आणि त्याबद्दल या कार्यकर्त्यांनी जे काम केलं, आमच्या सामान्य शिवसैनिकांनी काम केलं. आज आमच्यातले अनेक लोकप्रतिनिधी ज्यांनी पक्षाचा वेळोवेळी फायदा घेतला आहे याने हे आम्हाला सोडून गेले होते वेगवेगळ्या कारणासाठी, स्वार्थासाठी. परंतु आम्ही नवीन कार्यकर्ते शिवसैनिक तयार झाले आणि ह्या नवीन कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही 50,000पेक्षा जास्त मध्ये या दोन्ही तालुक्यात मिळवली आहेत. याबद्दल त्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन. आज आपण बघितलं असाल की पराभवाचं मुख्य कारण म्हणजे कुडाळ मालवण सोडून या इतर दोन्ही मतदारसंघामध्ये मात्र 25पेक्षा जास्त जागा ह्या बिनविरोध झाल्या होत्या आणि त्यामुळे मतदारांचं मानसिक खच्चीकरण झालं होतं आणि जे सत्ताधारी होते ते सातत्याने हाच आरोप करत होते की आमच्या 25 जागा बिनविरोध आल्या आहेत, त्यामुळे ह्यांना तुम्ही निवडून देऊन काही फायदा होणार नाही. त्याचा खरं तर मोठा फटका आम्हाला बसला. आपण बघित असाल की वेगवेगळी पत्र निवडणुकीच्या कालावधीत देण्यात आली, वेगवेगळी आश्वासनं देण्यात आली. जे आमचे कार्यकर्ते उमेदवार होते त्या उमेदवारांना वेगळी आमिषे देण्यात आली. जे उमेदवार होते त्यांच्या चौकशी लावण्यात त्यांना वेगळं दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु हे सगळे कार्यकर्ते राहिलेत आणि आम्ही 50,000पेक्षा जास्त मतं घेऊ शकलो. येणाऱ्या काळामध्ये जे उमेदवार विजयी झाले त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि आता खरं तर राज्यापासून, केंद्रापासून जिल्हा पंचायत समिती तुमची सत्ता आहे. तुम्ही जी लोकांना आश्वासनं दिली ती पूर्ण करा. ती पूर्ण करत असताना जे सहकार्य लागेल ते आम्ही विरोधी पक्ष म्हणून करू. परंतु विरोधात जी भूमिका असेल, जी योग्य भूमिका नसेल ती विरोधातली भूमिका आम्ही विरोधी पक्ष म्हणून आम्ही निश्चित साकारू आणि आमची लढाई यापुढच्या काळामध्ये सुद्धा निष्ठावंतांची लढाई, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्वाभिमानासाठी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेसाठी आमची लढाई यापुढच्या काळामध्ये सुद्धा चालू राहील. आपल्याला सर्वांचं, मतदारांचं मनापासून आभार. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.